मागील 5 दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील ममता अशोक मेत्रे, जिया महादेव मेत्रे या 2 शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर सोलापूर शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता। मात्र आज गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते, परंतु त्यांनी हा विषय गंभीरतेने घेत बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये संबंधित मुलीच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली। यावेळी आमदार देवेंद्र कोटे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच भाजपचे अध्यक्ष नरेंद्र काळे हे उपस्थित होते। यावेळी पालकमंत्र्यांनी या 2 मुलींच्या कुटुंबियांच्या घरात बसून सांत्वन केले। तातडीने या दोन्ही कुटुंबियांना वैयक्तिक 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली। तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्दही यावेळी दिला आहे। मुख्यमंत्री स्वतः 1 लाख रुपये